खूप असे लोक आहेत ज्यांना ग्रामर माहिती, तुम्ही शाळेमध्ये ग्रामर शिकले का नाही, पहिल्यापासून शेवटपर्यंत ग्रामर शिकले, तरी बोलताय का तुम्ही फ्लुएंट इंग्लिश? सेकंड प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये पेशन्सच नाही आहे यार, तुमच्यामध्ये परसिव्हरन्स नाही आहे यार. तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे ना, मग माझा आहे का, मी जो रोड मॅप तुम्हाला सांगतोय तो प्लीज नीट फॉलो करा. मी तुम्हाला तुमच्या 3 चुका सांगतो ज्यामुळे तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही आहात, तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाही आहात, आणि त्या तिन्ही प्रॉब्लेम्सवर सोल्युशन सुद्धा सांगतो. मी माझी ही जी सिरीज सुरू केली माझ्या प्राईम मेंबरसाठी, फक्त 20 दिवसामध्ये इंग्रजी शिका, याच्यामध्ये मी या सगळे प्रॉब्लेम्स लक्षात घेतलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश शिकवत आहोत. ओके, माझ्या ऑनलाईन क्लासचे विद्यार्थी आहेत, ऑफलाईन क्लासचे विद्यार्थी संभाजीनगरमध्ये, त्यांना सुद्धा हे सगळे प्रॉब्लेम्स डोक्यामध्ये घेतो. बाकी काय होतं हे सुद्धा मी लक्षामध्ये ठेवतो, ते इंग्लिश कशा प्रकारे शिकू शकतील हे लक्षात ठेवून, या 3 प्रॉब्लेमला लक्षात ठेवूनच मी त्यांना पुढे शिकवत असतो. तुम्ही सुद्धा तुमचे हे 3 प्रॉब्लेम लक्षात घ्या. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तुमचा हा आहे की तुम्हाला असं वाटतं की सर आम्ही ग्रामर शिकलो ना म्हणजे आमच्याकडे आम्ही 100% इंग्रजी बोलू शकतो. असं नाही होणार कधीच, ट्रस्ट मी. खूप असे लोक आहेत ज्यांना ग्रामर माहिती, तुम्ही शाळेमध्ये ग्रामर शिकले का नाही, पहिल्यापासून शेवटपर्यंत ग्रामर शिकले, तरी बोलताय का तुम्ही फ्लुएंट इंग्लिश? नाही बोलत आहे. याचं रिझन काय, तर फक्त ग्रामर शिकून काही होत नसतं. मी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये ग्रामर तर शिकवतोच, पण त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस कशी करायची, प्रॅक्टिस कशी करून घ्यायची हे सुद्धा मी त्यांना शिकवत असतो. आणि ठीक आहे, क्लास जर झाला माझा, आता 2 महिन्याचा माझा ऑनलाईन बॅच असते, 2 महिन्याच्या ऑनलाईन बॅचच्या नंतर पण मी त्यांना एंगेज करत असतो, त्यांना प्रॅक्टिस करायला सांगत असतो. सो सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही ग्रामर शिकता पण त्याची परफेक्ट प्रॅक्टिस करत नाही वेगवेगळ्या मीडियम्सच्या थ्रू. सगळ्यात पहिले हा प्रॉब्लेम आहे. सोल्युशन हे आहे की प्रॅक्टिस करा. आता प्रॅक्टिस कशी करणार, तर मी तुम्हाला एक मिरर प्रॅक्टिस प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला एक कन्सेप्ट समजायचा आहे ग्रामरचा, की ग्रामर काय आहे. ग्रामर आता ही भाषा आपली नाही आहे, पहिले पण सांगितलेलं आहे, ही भाषा आपली नाही आहे मराठीसारखी की ऐकू 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 एकदम परफेक्टली फ्लुएंट होऊन जासाल, आणि होसाल पण तर खूप वेळ लागेल त्याला. 5 ते 6 वर्ष लोक जीवन घालवतात तरी ते चांगली इंग्रजी बोलू शकत नाहीत, ऐकू 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 ऐकू. जर तुम्हाला खरंच चांगली इंग्रजी लवकरात लवकर शिकायची असेल ना, तर सगळ्यात पहिले ग्रामर शिका. ग्रामर शिकसाल तर तुम्हाला एक रोड मॅप भेटून जाईल की आपण कुठे चुकतोय, कुठे चुकत नाहीये, कशा प्रकारे बोलायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी काय यूज करायला पाहिजे. सगळ्यात पहिले ग्रामर शिका, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत. मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सो सगळ्यात पहिला प्रॉब्लेम तुमचा, तुम्ही ग्रामर शिकता आणि मग बस विसरून जाता सगळं, असं करायचं नाही आहे. यू हॅव टू लर्न, यू हॅव टू प्रॅक्टिस ऑल्सो. ओके. सेकंड प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये पेशन्सच नाही आहे यार. आता मी एक्झाम्पल सांगतो, माझ्याकडे खूप विद्यार्थी येतात ना, ते काय म्हणतात की सर आता आम्हाला क्लास लावायचा. म्हटलं ठीक आहे भाई, आपण क्लास लावूया. मी त्यांना शिकवतो, ठीक आहे. 3 ते 4 दिवसानंतर ते मला म्हणतात की सर मला इंग्रजी येत नाहीये सर. अरे येडा बिडा आहे का, तुला अशी इंग्रजी येईल का? तुला पेशन्स, संयम ठेवावा लागेल की नाही. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. मला सांगा, जिमला तुम्ही गेले, ठीक आहे, जिमला गेल्यानंतर तुम्ही, आता काही असतात ना नमुने की ते जिमला जातात, 3-4 दिवस जिम करतात, लगेच काचेत बघून बॉडी वाढली का असं करतात. मला सांगा ऑनेस्टली, अशी तुमची बॉडी वाढतीये का, किंवा तुम्हाला लगेच तुमची बॉडी दिसेल का? अरे असं नाही आहे. तुम्हाला कमीत कमी काही वेळ तर स्पेंड करावा लागेल ना तुमचं त्या ठिकाणी जिममध्ये. सेम लाईक दॅट, जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल, तुम्ही प्रॅक्टिस करत आहाल, तर 3-4 दिवस प्रॅक्टिस करून मला इंग्रजी येत नाही म्हणून रडू नका. तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. हा तुमचा सेकंड प्रॉब्लेम. तुम्ही पेशन्सच नाही तुमच्यामध्ये. पेशन्स ठेवा, संयम ठेवा की यार मी प्रॅक्टिस करत राहील ना हळूहळू. तुम्ही जितकं घड्याळीकडे बघून काम करसाल ना, तितका टाइम तुम्हाला जास्त लंबा वाटेल. घड्याळीकडे बघूच नका ना, टाईमकडे बघूच नका ना, तुम्ही तुमचं काम करा ना, ठीक आहे. सो सगळ्यात सेकंड प्रॉब्लेम, पेशन्स ठेवा, संयम ठेवा, ठीक आहे. जितका संयम ठेवसाल तितकं तुम्हाला कळणार पण आहे वेळ कुठे गेली, तुमची इंग्लिश फ्लुएंट होत जाईल हळूहळू. प्रोसेसच्या थ्रू जा, ठीक आहे. आणि थर्ड तुमचा प्रॉब्लेम आहे, तुमच्यामध्ये परसिव्हरन्स नाही आहे यार. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम परसिव्हरन्स म्हणजे काय. तुम्ही काय करता, आता माझ्याकडे विद्यार्थी आहेत भाई, आता ऑनलाईन क्लास पण माझी चालते, खूप विद्यार्थी जॉईन होतात त्याच्यामध्ये. असं नाही की विद्यार्थी होत नाहीत, विद्यार्थी जॉईन होतात. पण काही जण काय करतात, स्टार्टिंगला तर त्यांच्यामध्ये खूप मोटिवेशन असतं की यार आता मी क्लास जॉईन करणार, आता मला इंग्रजी शिकायचं आहे. मग बस झालं, 3-4 दिवस झालं की आता झोप येते, आज क्लास जॉईन नाही करायचा, आज नाही शिकायचं, आपण नंतर शिकून घेऊ, आपण रेकॉर्डेड लेक्चर बघून, असं करतात. मग मला सांगा, तुमच्यामध्ये परसिव्हरन्स नाही आहे, तुमच्यामध्ये जिद्द आणि चिकाटीच नाही, तर कशी शिकशाल ना. कोणतीही गोष्ट जर जिद्दच नसेल, चिकाटी नसेल, तर सोडून देसाल ना त्या ठिकाणी. इंग्लिशला कमी का लेखताय तुम्ही. सो जर तुम्हाला खरंच इंग्रजी शिकायचं असेल तर तुम्ही कन्सेप्ट समजा आणि समजून प्रॅक्टिस करा. थोडा पेशन्स ठेवा आणि तुमच्यामध्ये ते मोटिवेशन कंटिन्यू असलं पाहिजे. मला तुमच्यामध्ये मोटिवेशन नको आहे, मला तुमच्यामध्ये इंग्रजी शिकण्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे. बस. मोटिवेशन काय असतं, मोटिवेशन भाई आत्ता ग्राफ वर आहे मोटिवेशनचा, नंतर खाली होऊन जाईल.
हे याला मोटिवेशन काही कामाचं नाही आहे. कन्सिस्टन्सी ठेवा. आता येतात, उद्या येतात, परवा येतात, 10 दिवसांनी येतात, 3 महिन्यानंतर येतात. मग मी बघतो तुम्हाला इंग्लिश कशी येत नाही. ठीक आहे ना. सो डेव्हलपमेंट करायची असेल तर तुमचा पहिला प्रॉब्लेम आहे, तुम्ही सगळ्यात पहिले तर प्रॅक्टिस करत नाही. सेकंड, तुमच्यामध्ये पेशन्सच नाही आहे. आणि थर्ड, तुमच्यामध्ये जिद्द आणि चिकाटीच नाही आहे. मग तुम्ही काय करा, तर तुम्ही सगळ्यात पहिल्या तिन्ही गोष्टींना साईडला ठेवा. या प्रॉब्लेमचं सोल्युशन हेच आहे की वेळेकडे बघू नका, तुम्ही तुमचं काम करत राहा आणि मोटिवेटेड नका लावू, कंटिन्युअसली चार्ज राहा, कन्सिस्टंट राहा. मोटिवेशन तर आज आहे, उद्या नाही आहे. ठीक आहे ना. संदीप माहेश्वरीचं प्रवचन आत्ता ऐकलं तर झालं बाई मी खूप चार्ज फील करतोय, 4 दिवसानंतर झाला ढिल्ला तो. ठीक आहे ना. असं नाही पाहिजे. कन्सिस्टन्सी ठेवा प्लीज. जितकी कन्सिस्टन्सी ठेवसाल तितकं या स्किलमध्ये माहीर होसाल. आणि प्लीज आय रिक्वेस्ट यू, मी रोज रोज प्रॅक्टिस करत नाही, स्टिल आय एम एबल टू स्पीक इंग्लिश. आय कॅन स्पीक इंग्लिश फ्रंट ऑफ द थाउजंड ऑफ पीपल. वाय? आय हॅव इम्प्रूव्ड माय ॲक्सेंट टू. सो आय हॅव इम्प्रूव्ड माय ॲक्सेंट. मी माझं ॲक्सेंट इम्प्रूव्ह केलेलं आहे. सो मी काय रोज प्रॅक्टिस करत नाही यार. मी त्या टाईमला चांगली प्रॅक्टिस केली, त्याचा रिझल्ट यू आर वॉचिंग द रिझल्ट राईट नाव. तो रिझल्ट तुम्ही आत्ता बघत आहात. सो तुम्हाला फक्त काही वेळच प्रॅक्टिस करायची आहे. एकदा स्किल तुमच्याकडे आली तर मग तुम्ही यूज टू असाल त्या गोष्टीशी. सो प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या लोकांना ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन व्हायचे त्यांनी प्लीज 2 महिन्याच्या ऑनलाईन क्लासमध्ये जॉईन व्हा, ज्याच्यामध्ये आपण रिअल टाईम कन्व्हर्सेशन करणार आहोत. मी तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्स ग्रामर शिकवेल, प्रॅक्टिस करायची हे सुद्धा सांगेल, सगळं सांगेल. पण जर टाईम नसेल तर 20 दिवसामध्ये तुम्हाला इंग्रजी शिकवत आहोत. प्राईम मेंबरशिप घ्या आणि घेऊन मग तुम्ही इंग्रजी तुमची ही जर्नी सुरू करू शकता. पण कन्सिस्टंट राहा, पेशन्स ठेवा, प्रॅक्टिस करा. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ प्लीज आवडला असेल, जर तुम्हाला काही चांगल्या गोष्टी माहीत झाल्या असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अजून तुमच्या मित्रांना पाठवा. जर शिकायचं असेल तर दिस इज द वे. ठीक आहे. जर ऑनलाईन क्लास ऑफलाईन क्लास लावायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. संपर्क करा, आम्ही तुम्हाला नेक्स्ट बॅचमध्ये ॲड करू अँड विल हॅव अवर प्रिपरेशन, विल स्टार्ट अवर प्रिपरेशन. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.